नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या विशेष मॅरेथॉनमध्ये आपण बालविकास व अध्यापनशास्त्र, त्याला CDP असे म्हणतो आपण, या विषयातील 100 अत्यंत महत्त्वाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत। हे प्रश्न महाराष्ट्र TET एक्झाममध्ये वारंवार विचारले जातात। या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रश्नासोबत योग्य उत्तर आणि एका ओळीतील स्पष्टीकरण दिले जाणार आहे। त्यामुळे केवळ पाठांतर न करता संकल्पना समजून घेणे अधिक सोपे होईल। जर तुम्हाला CDPमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया महाराष्ट्र TET मधील 100 सर्वात महत्त्वाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन। 1. विकास ही कशी प्रक्रिया आहे? उत्तर, विकास ही काय सतत चालणारी प्रक्रिया आहे, म्हणजे ती कधीच थांबत नसते, ती कंटिन्युअस चालत राहते। 2. बालविकास जनक कोण? उत्तर, जी. स्टॅनल हॉल। विकास डोक्यापासून पायाकडे होतो हे कोणते तत्व? उत्तर, सेफालिकॉइडल प्रिन्सिपल। 4. विकास केंद्रापासून बाहेर होतो ते कोणते तत्व? प्रॉक्सिमिडिस्टल प्रिन्सिपल। विकासावर कोणत्या घटकाचा प्रभाव पडतो? अनुवंशिकता व पर्यावरण। पियाजे यांनी कोणता सिद्धांत मांडला? उत्तर, संज्ञात्मक विकास सिद्धांत। पियाजे यांच्या मते बौद्धिक विकासाच्या किती अवस्था आहेत? उत्तर, 4। संवेदन गती अवस्था कोणत्या वयोगटात असते? उत्तर, 0 ते 2 वर्ष। 9. पूर्व संक्रियात्मक अवस्था कोणत्या वयोगटात असते? उत्तर, 2 ते 7 वर्ष। 10. ठोस संक्रियात्मक अवस्था कोणत्या वयोगटात असते? उत्तर, 7 ते 11 वर्ष। 11. औपचारिक संक्रियात्मक अवस्था कोणत्या वयोगटात असते? उत्तर, 11 वर्षानंतर। 12. ऑब्जेक्ट परमनन्स कोणत्या अवस्थेत विकसित होतो? उत्तर, संवेदन गती अवस्था। 13. कन्झर्वेशन संकल्पना कोणत्या अवस्थेत विकसित होते? उत्तर, ठोस संक्रियात्मक अवस्था। 14. झेपिडी संकल्पना कोणी मांडली? उत्तर, वायगोस्की। 15. सॅक फोल्डिंग म्हणजे काय? उत्तर, शिक्षकांकडून दिलेली तात्पुरती मदत। 16. नैतिक विकास सिद्धांत कोणी मांडला? उत्तर, कोलबर्ग। 17. नैतिक विकासाच्या किती पातळ्या आहेत? उत्तर, 3। 18. बुद्धिमत्ता मापनाची पहिली चाचणी कोणी विकसित केली? उत्तर, अल्फ्रेड बिने। 19. IQ म्हणजे काय? उत्तर, इंटेलिजन्स इक्विटेंट। 20. IQ संकल्पना कोणी मांडली? उत्तर, टर्मन। 21. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? उत्तर, हॉवर्ड गार्डनर। 22. भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? उत्तर, भाषेचा प्रभावी वापर करण्याची क्षमता। 23. तार्किक गणितीय बुद्धिमत्ता म्हणजे काय? उत्तर, तर्क व गणित विचार करण्याची क्षमता। 24. प्रयत्न चूक सिद्धांत कोणी मांडला? उत्तर, थॉर्नडाईक। परिणामाचा नियम कोणी दिला? उत्तर, थॉर्नडाईक। सरावाचा नियम कोणी दिला? उत्तर, थॉर्नडाईक। तत्परतेचा नियम कोणी दिला? उत्तर, थॉर्नडाईक। शास्त्रीय अनुबंधन सिद्धांत कोणी मांडला? उत्तर, पावलो। पावलोचा प्रयोग कोणावर होता? उत्तर, कुत्रा। क्रियाप्रसूत अनुबंधन सिद्धांत कोणी मांडला? उत्तर, स्किनर। पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे काय? उत्तर, बक्षीस देऊन वर्तन वाढवणे। 32. निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे काय? उत्तर, अप्रिय परिस्थिती दूर करून वर्तन वाढवणे। 33. अंतर्दृष्टी सिद्धांत कोणी मांडला? उत्तर, कोहलर। 34. कोहलरचा प्रयोग कोणावर होता? उत्तर, चिंपांजी। लर्निंग बाय डुईंग हे तत्त्व कोणी दिले? उत्तर, जॉन ड्यूई। 36. बालकेंद्रित शिक्षणाचे समर्थन कोण? उत्तर, रुसो। 37. अध्यापनाचे केंद्रबिंदू कोण? उत्तर, विद्यार्थी। प्रेरणा म्हणजे काय? उत्तर, वर्तनाला चालना देणारी शक्ती। प्रेरणेचे प्रकार किती? उत्तर, 2। आंतरिक प्रेरणा म्हणजे काय? उत्तर, स्वतःच्या आवडीमुळे शिकणे। बाह्य प्रेरणा म्हणजे काय? उत्तर, बक्षीस किंवा शिक्षा यामुळे शिकणे। मॅस्लो गरजांची उतरण कोणी मांडली? उत्तर, अब्राहम मॅस्लो। व्यक्तिमत्व म्हणजे काय? उत्तर, व्यक्तीच्या गुणांचे संघटन। प्रतिभावान विद्यार्थी कोण? उत्तर, सरासरीपेक्षा अधिक क्षमता असलेले विद्यार्थी। मंदगती विद्यार्थी कोण? उत्तर, शिकण्याचा वेग कमी असलेले विद्यार्थी।
46 समावेशक शिक्षक म्हणजे काय? उत्तर सर्व विद्यार्थ्यांना एकत्र शिक्षण. फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय? उत्तर सतत मूल्यांकन. समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय? उत्तर अंतिम मूल्यांकन. निदानात्मक चाचणीचा उद्देश काय? उत्तर अडचणी शोधणे. विद्यालय हे समाजाचे लघुरूप आहे असे कोणी म्हटले? उत्तर जॉन डी. 51. व्यक्तिमत्व विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा पडतो? उत्तर आनुवंशिकता व पर्यावरण. स्पष्टीकरण व्यक्तिमत्व या दोन्ही घटकांच्या परस्पर संवादातून घडते. 52. सृजनशीलता म्हणजे काय? उत्तर नवीन कल्पना निर्माण करण्याची क्षमता. स्पष्टीकरण नाविन्यपूर्ण विचार हे सृजनशीलतेचे वैशिष्ट्य आहे. 53. समावेशक शिक्षणाचा मुख्य उद्देश काय? उत्तर सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण. स्पष्टीकरण विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळते. 54. अध्यापनाचे केंद्र कोण असावे? उत्तर विद्यार्थी. स्पष्टीकरण आधुनिक शिक्षण विद्यार्थी केंद्रित आहे. मूल्यांकनाचा मुख्य उद्देश काय? उत्तर प्रगती मोजण्याचे. स्पष्टीकरण विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची पातळी समजते. निदानात्मक चाचणी कशासाठी वापरली जाते? उत्तर अडचणी शोधण्यासाठी, कारण विद्यार्थ्यांच्या कमकुवत बाजू ओळखता येतात. 57. सतत सर्वंकष मूल्यांकन म्हणजे काय? उत्तर फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान मूल्यांकन केले जाते. अंतिम मूल्यांकन म्हणजे काय? समेटिव्ह इव्हॅल्युएशन अभ्यासक्रमाच्या शेवटी हे मूल्यमापन घेतले जाते. शिकण्याची प्रक्रिया कशी असते? उत्तर सतत चालणारी, कारण अनुभवातून ज्ञान व कौशल्य विकसित होत असतात. बुद्धिमत्ता चाचणी उपयोग कशासाठी होतो? उत्तर बौद्धिक क्षमता मोजण्यासाठी. विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे मूल्यांकन करता येते. 61. प्रतिभावान विद्यार्थ्यांचे वैशिष्ट्य काय? उत्तर जलद शिकण्याची क्षमता. ते नवीन संकल्पना लवकर आत्मसात करतात. मंदगती विद्यार्थी कोण? उत्तर शिकण्याचा वेग कमी असलेले विद्यार्थी. स्पष्टीकरण त्यांना अतिरिक्त मार्गदर्शनाची गरज असते. अध्यापनातील दृकश्राव्य साधनांचा उपयोग काय? उत्तर अध्यापन प्रभावी बनवणे. विद्यार्थ्यांची रुची वाढते. शिकण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती? उत्तर लर्निंग बाय डुईंग. कृतीतून शिकवलेले ज्ञान अधिक टिकते. भाषा विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? उत्तर सामाजिक वातावरण. संवादातून भाषा विकसित होते. प्रेरणा शिकण्यात कशी मदत करते? उत्तर शिकण्याची इच्छा वाढते. प्रेरित विद्यार्थी अधिक चांगले शिकतात. वर्गातील वैयक्तिक भिन्नता म्हणजे काय? उत्तर विद्यार्थ्यांमधील फरक. स्पष्टीकरण प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या क्षमतेचा असतो. विशेष गरजा असलेले विद्यार्थी कोण? उत्तर दिव्यांग किंवा विशेष सहाय्याची गरज असलेले. स्पष्टीकरण त्यांच्यासाठी विशेष अध्यापन आवश्यक असते. बालक प्रथम कुठे शिकते? उत्तर कुटुंबात. कुटुंब हे बालकाचे पहिले विद्यालय आहे. करून शिकणे हे तत्त्व कोणी मांडले? उत्तर जॉन डी. अनुभवाधारित शिक्षणावर भर दिला जातो. अध्यापनात अभिप्रायाचे महत्त्व काय? उत्तर सुधारणा घडवून आणणे. स्पष्टीकरण चुका समजावून सुधारणा करता येते. शिकण्याचे हस्तांतरण म्हणजे काय? उत्तर पूर्वज्ञानाचा नवीन परिस्थितीत उपयोग. स्पष्टीकरण आधीचे शिक्षण नवीन शिक्षणास मदत करते. सकारात्मक बळकटीकरण म्हणजे काय? उत्तर बक्षीस देऊन वर्तन वाढवणे. स्पष्टीकरण इच्छित वर्तन पुन्हा करण्याची शक्यता वाढते. नकारात्मक बळकटीकरण म्हणजे काय? उत्तर अप्रिय गोष्ट दूर करणे. स्पष्टीकरण योग्य वर्तन वाढवण्यासाठी वापरले जाते. अध्यापन नियोजन का आवश्यक आहे? उत्तर उद्दिष्टपूर्तीसाठी. स्पष्टीकरण अध्यापन अधिक परिणामकारक होते. शिक्षण मानसशास्त्राचा संबंध कोणाशी आहे? उत्तर शिकण्याच्या प्रक्रियेशी. स्पष्टीकरण विद्यार्थी कसे शिकतात याचा अभ्यास करते. सामाजिक विकास म्हणजे काय? उत्तर समाजाशी जुळून घेण्याची क्षमता. स्पष्टीकरण सामाजिक कौशल्य विकसित होतात. भावनिक विकास म्हणजे काय? उत्तर भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. स्पष्टीकरण संतुलित व्यक्तिमत्व घडते. बालकेंद्रित शिक्षणाचा उद्देश काय? उत्तर विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास. स्पष्टीकरण विद्यार्थ्यांची गरजांवर भर दिला जातो. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा कशावर भर देतो? उदाहरणार्थ सक्रिय शिक्षण. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवला जातो. शिकण्यातील अडथळे कोणते? उत्तर भीती, ताण, प्रेरणेचा अभाव. स्पष्टीकरण हे घटक शिकण्यावर परिणाम करतात. वर्ग व्यवस्थापन म्हणजे काय? उत्तर वर्गाचे प्रभावी संचालन. स्पष्टीकरण शिकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणे. उत्कृष्ट शिक्षकाचे वैशिष्ट्य कोणते? उत्तर संवाद कौशल्य. प्रभावी संवादामुळे अध्यापन सुलभ होते.
शैक्षणिक उद्दिष्ट का आवश्यक आहेत? उत्तर शिक्षणाला दिशा देण्यासाठी. अपेक्षित परिणाम स्पष्ट होतात. ब्लूम टॅक्सॉनॉमी कोणी मांडली? उत्तर बेंजामिन ब्लूम. शिक्षक उद्दिष्टांचे वर्गीकरण केले. ब्लूम टॅक्सॉनॉमीमध्ये सर्वोच्च स्तर कोणता? इव्हॅल्युएशन क्रिएशन. सहकारी शिक्षण म्हणजे काय? उत्तर गटामध्ये शिकणे. स्पष्टीकरण परस्पर सहकार्य वाढते. अध्यापनात प्रश्न विचारण्याचे महत्त्व काय? उत्तर विचारशक्ती विकसित करणे. स्पष्टीकरण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो. शैक्षणिक तंत्रज्ञानाचा उपयोग कशासाठी होतो? उत्तर अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी. 90. ई लर्निंग म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शिक्षण. स्पष्टीकरण ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा मिळते. दीक्षा पोर्टलचा उपयोग काय? उत्तर डिजिटल शिक्षण साधने उपलब्ध करणे. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त सामग्री मिळते. स्वयं पोर्टल कशासाठी आहे? उत्तर ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी. स्पष्टीकरण मोफत डिजिटल शिक्षण उपलब्ध होते. शिक्षकांची भूमिका काय आहे? उत्तर मार्गदर्शक. विद्यार्थी केंद्रीय वर्गात शिक्षकांची भूमिका काय? फॅसिलिटेटर. शिक्षक शिकण्यास मदत करतो. शिक्षणाचे अंतिम ध्येय काय? सर्वांगीण विकास. ज्ञान कौशल्याने मूल्यांचा विकास होतो. शिकण्याची तयारी म्हणजे काय? रीडनेस. स्पष्टीकरण शिकण्यासाठी मानसिक व शारीरिक तयारी. वैयक्तिक भिन्नता लक्षात घेऊन अध्यापन का करावे? उत्तर प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. स्पष्टीकरण प्रभावी शिक्षणासाठी आवश्यक. अनुशासनाचा उद्देश काय? उत्तर स्वयंशिस्त विकसित करणे. सकारात्मक वर्तन घडते. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुका कशा पाहाव्यात? उत्तर शिकण्याची संधी म्हणून. स्पष्टीकरण चुका सुधारून प्रगती करता येते. शिकण्याचा मुख्य उद्देश काय? व्यक्तीचा सर्वांगीण विकास. शिक्षणामुळे व्यक्ती सक्षम नागरिक बनते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.